पहिला महाराष्ट्राला धमक्या दिल्या जात आहेत की आम्ही मुंबई बंद पाडू, आम्ही रिक्षा चालवणार नाही आणि मग मुंबई बंद होईल. मला असं वाटतं हे जे धमकी देणारे भैये आहेत यांना मराठी माणसांनी धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे. ह्यांना हे दाखवून द्यायला लागेल की तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच मुंबई आणि इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र आणि मुंबई यांना वेठीस कोणीही बाहेरचा भैया धरू शकत नाही. मराठी वाहन चालकांची अशी पण मागणी आहे की 1 मे पासून जी मराठी संवाद अनिवार्य केलं आहे त्याला मुदतवाढ मिळावी किंवा अगोदर माहिती द्यावी, पूर्वसूचना दिली असती तर आम्ही योग्य. हा कायदा 2012 पासून आहे. एवढे दिवस का झोपले होते? एवढे दिवस माझं मुळात म्हणणं आहे की जे अधिकारी, जर हा कायदा आहे की तुम्हाला स्थानिक भाषा आली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे, ती येत नसताना सुद्धा यांना परमिट आणि लायसन्स दिली कुठे, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा पाहिजे. मग मुदतवाढ वगैरे नंतर बघू. पहिले यांना लायसन्स देणारे अधिकारी कोण आहेत, ह्यांच्यावर पहिले का कारवाई करत आहे? त्या कायद्यामध्ये पण असं अनिवार्य आहे की स्थानिक भाषा येणं गरजेचं आहे किंवा अनिवार्य असा क्लॉज आहे त्याच्यामध्ये. तेच मी म्हणतोय ना. मग ते असताना सुद्धा यांना भाषा येत नसताना सुद्धा यांना लायसन्स दिली कोणी, यांना परमिट दिली कोणी? त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे प्रताप सरनाईक साहेबांनी. भाईंदरमध्ये काल एक राडा बघायला मिळाला होता. गुणरत्न सदावर्ते त्या ठिकाणी मराठी माणसांच्या समर्थनात केले होते. तुम्हाला एक सांगू का, माझ्या आईने लहानपणी मला शिकवलंय की कुत्रा आपल्यावर मुंकला म्हणून आपण कुत्र्यावर मुंकायचं नसतं. परिवहन विभागाची बैठक झाली, त्यामध्ये मराठी साहित्यिकांचं असं म्हणणं आहे किमान 10-12 तरी शब्द हे रिक्षा चालकांना येणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं 10-12 शब्द कशाला, भाषा येणं गरजेचं आहे. फालतूचे लाड नाही 10-12 शब्द. काल परिवहन मंत्र्यांनी जी साहित्यिकांची बैठक घेतली त्यानंतर त्या साहित्यिकांना माझं सांगणं आहे की 10-12 शब्द वगैरे नाही, पूर्ण भाषा येणं गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की एक नोट अशा प्रकारे तयार केली जाईल की 10 वाक्य त्याच्यामध्ये असतील, कुठं चालला, कशाला हे, कशाला, आणि त्यांना प्रशिक्षण देऊ. कशाला भाषा यायला काय? तुम्ही इथे महाराष्ट्रात राहता, इथे धंदा करता, इथे पोट भरतात, इथली भाषा शिकायला काय 10-12 शब्द शिकायला आहेत काय? ते युपी मधनच शिकून या. जर इथे पोट भरायचं आहे ना तर उत्तर प्रदेशमध्ये मराठी कंपल्सरी करा. खरं तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र असेल, ह्या ज्या दक्षिणेतली राज्य आहेत, या राज्यांना एकमेकांना केंद्र सरकार नेहमी लढवत असतं, जसं बेळगाव सीमावाद हे ते. पण मुळात या सगळ्या राज्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि उत्तरेतलं आक्रमण रोखणं गरजेचं आहे जे हिंदी भाषिकांचं होत आहे. ही आजच्या काळाची खरी गरज आहे. आपापसातले वाद विसरून या सगळ्या राज्यांनी एकत्र येऊन हे उत्तरेतलं आक्रमण रोखावं लागेल, नाहीतर इथल्या ज्या स्थानिक भाषा आहेत यांच्यासाठी धोका निर्माण होण्याची ही वेळ जवळ आलेली आहे. एकीकडे प्रताप सरनाईकांनी हा की कुठेतरी सक्ती करण्याविषयी ते आक्रमक झालेले पाहायला मिळते, पण दुसरीकडे त्यांचे पक्षातले संजय निरुपम याला कुठेतरी विरोध करतायत शिवसेनेतून. हे करणं योग्य राहणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. संजय निरुपम हा अतिशय एक टुकार माणूस आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलावं एवढी त्यांचं काही नाहीये. एक नंबरचा टुकार माणूस आहे. पण काहीच आणि एवढं करून भैया लोक त्याला मतदान करत नाहीत ते नाहीच. काही संघटना देखील, शशांक राव यांची संघटना आहे, त्या देखील या. मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी एकदा संप करून बघावा, एकदा महाराष्ट्राला कळूच देत की हे लोक आम्हाला वेठीस धरू शकतात की नाही ते. एकदा काय तर तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू असेल तर ती 4 तारखेला दाखवा. आम्हाला पण बघायचीच आहे काय तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू आहे आणि तुम्ही कशी मुंबई बंद करता ते. खरं तर ज्या पद्धतीने सुरतवरनं या लोकांना परत पाठवलं ना, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आणि मुंबईतनं परत पाठवण्याची वेळ आली आहे. तर परवा आपण बघितलं भाजपच्या मोर्चामध्ये एका महिलेला बराच त्रास सहन करावा लागला आणि त्यानंतर तिच्या रोषाचा सामना सगळ्यांनाच करावा लागला. मात्र आता या महिलेविरोधातच तक्रार होत आहे, पोलीस स्टेशनला तक्रार दिली जाते की तिने पोलिसांसोबत योग्य वागली नाही, मिनिस्टरला रडीचा डाव आहे भाजपचा. दुसरीकडे आणि नारी शक्ती बिल आणताय ना, त्या नारीचा संतापाचा सहन तर करायची का जर तुमच्या चुका झाल्यात तर? सदावर्ते यांची मुलगी झैन सदावर्ते हिने तिच्या तक्रार दिली. मी काय सांगितलं मगाशी तेच.
कांदिवलीतील जवळपास 17,679 स्क्वेअर फूटची जो भूखंड आहे पालिकेचा, तो एका जैन इंटरनॅशनल संघटनेला देण्याचा प्रस्ताव मेघाट हा घातला जातोय. आज त्या संदर्भात एक प्रस्ताव- मी तुम्हाला आठवत असेल तर एक साधारण आठवड्याभरापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यावेळेलाही मी सांगितलेलं की महानगरपालिकेचे भूखंडाचं श्रीखंड लाटण्याचा प्रयत्न सगळे बाहेरचे लोक येऊन करतायत. ज्या पद्धतीने नर्सिंग कॉलेजचा एक मोठा भूखंड हा त्या JSWला देण्यात येतोय, त्याचप्रमाणे हा आता तुम्ही सांगता तो भूखंड जैन इंटरनॅशनलला देण्यात येतोय. महापालिकेचे भूखंड लुटून खाण्याचं काम लोक करतायत आणि सो कॉल्ड सत्तेमध्ये बसलेले पहारेकरी जे आधी होते आणि आता मालक झालेत ते लोक स्वतःच्या हाताने महानगरपालिकेचा खजिना लुटवत आहेत. ज्या संस्थेला विल्सन जिमखाना दिला होता त्याच संस्थेला हा भूखंड हे सगळ्या लोडाची पिल्लं आहेत, त्या मंगलप्रभात लोडाची त्यांची पिल्लं आहेत ती, आणि म्हणून त्यांना देतात. मंगलप्रभात लोढा एक नंबरचा हा कट्टर मराठी द्वेष्टा माणूस आहे. हा फक्त त्या गुजराती, जैन, मारवाडी या लोकांपुरताच मर्यादित आहे आणि त्यांच्याच संस्थांना मोठं करण्याचं काम हा लोढा करतोय. याला खरं तर धडा शिकवला पाहिजे या लोढाला. ज्या मुंबईने तुला एवढा मोठा केला, ज्या मुंबईमध्ये तू एवढे पैसे कमवलेस टॉवर, त्यात तिथे तू मराठी माणसांना डावलण्याचा प्रयत्न करतोयस आणि जैन लोकांची संघटना आणि हे एवढ्या पुरताच मर्यादित आहे. हा एक नंबरचा मराठी द्वेष्टा माणूस आहे मंगलप्रभात लोढा. केईएमचं नाव कौशल्य एकलव्य करा अशी मागणी मंगलप्रभात लोढांनी. मी सांगितलं ना, डोक्यावर पडलेला माणूस आहे. एकलव्य, कौशल्य आणि KM हॉस्पिटल काही जुळतंय का? फक्त KEM हे नाव ठेवायचं म्हणून हे नाव ठेवलंय. बाकी कौशल्याचा काय संबंध आणि एकलव्याचा काय संबंध? नावच बदलायचं ना. तर आमच्या मनोज चव्हाण यांनी प्रस्ताव दिला तिथे. ज्या पहिल्या मराठी डॉक्टर होत्या अनंतीबाई जोशी, त्यांचं नाव द्या KM हॉस्पिटलला. काय डोक्यावर पडलेल्या लोकांना मला मंत्री केलं भाजपने, मला काय कळत नाही. आणि सगळे मराठी द्वेष्टे. तर नाशिक प्रमाणे मुंबईत देखील कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण समोर येत आहे. मला असं वाटतं या पूर्ण प्रकरणाचा तपास चालू आहे. जेव्हा हे तपास पूर्ण होईल तेव्हा निश्चितपणे याच्यावर आम्ही बोलू. अटक देखील केलेली आहे त्या मुलाला आणि त्याचं असं म्हणणं समोर येत आहे की आजकाल हिंदू मुली ह्या मुस्लिम मुला. बघा, हा प्रकरणाचा तपास चालू आहे, याच्यावर बोल. पण मुळात जे आहे, आज जी परिस्थिती मुंबईमध्ये आहे, ज्या प्रकारे मुंबईला ड्रग्सचा विळखा पडलेला आहे. काल मला असं वाटतं स्वतः आयुक्त साहेब म्हणाले की कोणाला स्पेअर करणार नाही, पण स्पेअर करण्याचं काम चालू आहे. कदाचित देवेंद्र भारती साहेबांना हे माहीत नसेल. अजूनपर्यंत आयोजकाला चौकशीलाही तुम्ही बोलवलं नाही आणि आयुक्त साहेब सांगतात की आम्ही वरपासून खालपर्यंत सगळ्यांना करणार. मग चौकशीला का नाही बोलवत आहे आयोजकांना? त्यांचे कुठे धागे दोरे आहेत, त्यांचे फोन चेक होत नाहीत, काहीच नाही. ते कोणाच्या संपर्कामध्ये होते, त्यावेळेला काय होतं हे चेक नको करायला? चौकशी केल्याशिवाय कुठल्या कन्क्लुजनवर जाणार पोलीस? तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान झालंय स्वातंत्र्यानंतर. कसं बघताय? मला असं वाटतं SIRचा परिणाम आहे त्याच्यात. आहे